गुजरातच्या सौराष्ट्रातील हे संत आहेत. आजोबा पुरुषोत्तम पंड्या, वडील कृष्णदास, तर काका पर्वतदास कृष्ण भक्त होते. जुनागड जवळचे हे कुटुंब होतं. घरातच भक्तीचा, विशेषतः कृष्ण भक्तीचा वारसा होता. त्यांच्या जीवनात बदल घडवणारा प्रसंग म्हणजे त्यांनी केलेला गृहत्याग. मुळातच विचारी, अनासक्त वृत्ती, त्यात कुटुंबातील व्यक्तीकडून झालेला अपमान यानं नैराश्य आलं. त्याच रात्री घराचा त्याग करून वनातील एका शिवालयात त्यांनी तप केलं. तपाचा परिणाम सगुण दर्शन झालं. तुला काय हवं असं विचारताच या युवकाचं प्रत्युत्तर विलक्षण होतं. आपणास जे हवे ते द्या. या प्रसादाबरोबरच त्यांना प्रतिभा प्राप्त झाली. शिव आणि कृष्ण उपासनेने कविता स्फुरू लागल्या. भक्तिपर रचनेने समाजात नावलौकिक प्राप्त होऊ लागला आणि आता त्यांना कुटुंबांनीही स्वीकारलं. संत नरसिंह मेहता यांनी विवाह केला. पुत्र कन्या रत्न त्यांना प्राप्त झाली. याही काळात त्यांचा भर होता तो भजन, कीर्तन, भक्तीवर. यांची भक्ती सतत घडणारी अक्षर वाङ्मयाची सेवा नातलगांच्या नजरेस येत होती. सर्वच संतांप्रमाणे तत्कालीन समाजाने टाळकुटे म्हणून यांची अवहेलना सुद्धा केली. नरसिंहजी मात्र भक्तीवर आरूढ होते. एकदा गावातील काही टवाळ दुष्ट मंडळींनी त्यांची फजिती करावी या दुष्ट हेतूनं नवख्या प्रवासी माणसाला त्याच्याकडे पाठवलं. पाठवणाऱ्याच्या मनात पाप, वाईट हेतू होताच. साधे भोळे भाविक नरसिंहजी यांनी प्रवासी माणसाला सहाय्य केलं. त्याने हातातील आयती संधी समजून नरसिंहजींची फजिती करायचं ठरवलं. पण नरसिंहजींचं मन इतकं शुद्ध होतं की परिणामी हा दुष्ट कट सफल झाला नाही. आईची खरी पोर ही त्यांची प्रसिद्ध रचना. या कवित्वामुळेही समाजातील काही लोकांनी त्यांना त्रास दिला. तरीही नरसिंहजी शांत असत. वंदा आणि निंदा या दोहोंच्या पलीकडे ते होते. त्यांच्या सहनशक्तीच्या, भक्तीच्या अनेक कथा आहेत. त्यातलीच प्रसिद्ध म्हणजे त्यांच्या वडिलांचं श्राद्ध कर्म. घरी आर्थिक टंचाई होती. पित्याचं तर्पण करायचं अशा निर्धाराने नरसिंहजी पत्नीला सांगून सकाळी घराबाहेर पडले. अत्यंत मेहनती असलेल्या नरसिंहना कुणाकडेही हात पसरणं मान्य नव्हतं. एका घरी त्यांना धन घेण्यासाठी बोलावलं. या बदल्यात कीर्तन करा अशी आज्ञा केली. कीर्तन करण्याचं त्यांनी स्वीकारलं. कीर्तन भक्तीने देवाची प्राप्ती करून घेण्याचा जणू निर्धारच त्यांनी केला. अत्यंत मधुर स्वरात भावपूर्ण कीर्तन करताना ते सारं काही विसरले. त्यांच्या या कामामुळे त्यांना खूप भिक्षा मिळाली. यातच त्यांनी आपलं पुत्र कर्तव्य पार पाडलं. काम करताना मन लावून करायचं, सर्व कौशल्य पणाला लावून करायचं. तसंच त्या बदल्यात कसलीच अपेक्षा ठेवायची नाही. असं काम माणसाचा जीवन स्तर उंचावतं. तसंच खूप समाधान, शांती, आनंद देतं. हा त्यांचा उपदेश जर आपण लक्षात ठेवला तर किती छान आनंददायी आयुष्य असेल ना आपलं. त्यांनी खूप काव्यरचना केली. त्यातून त्यांनी समाजाला विचारांचं भरभरून दान दिलं. त्यांच्या भक्तिरसांनी युक्त अशा आत्मचरित्रपर रचना, पौराणिक आख्यानं, ज्यातून धर्म, न्याय, नीती, समता बोध केला. ज्ञान, भक्ती यांचाही उपदेश केला. काव्यातील विविध रसांचा वापर करून रसपूर्ण रचना केली. कविता, काव्य रचनेसाठी हळूवार संवेदनशील मन लागतं. तेच त्यांच्यापाशी होतं. त्यामुळे त्यांच्या रचना, भजनं लोकांच्या मुखात सहज बसली. त्यातून त्या बोलीभाषेतल्या होत्या. त्यांचे एक भजन तर खूपच लोकप्रिय आहे. वैष्णव जन तो तेणे कहिये, जे पीड पराई जाणे रे. म्हणजेच आपल्या जीवनाचं सार्थक करणारा बोध आहे. जो दुसऱ्याचं कर्म जाणतो, त्याच्या दुःखात सहभागी होतो, तो खरा माणूस. माणसानं चांगलं काम करून इतरांना सहाय्य करावं, पण अहंकार धरू नये, असत्याचा आधार घेऊ नये. लोभरहित, कपटरहित जीवन असावं.
आपण आपल्या हाताचा वापर मुक्तपणे दान देण्यासाठी करावा, माणूस जन्माचं सार्थक करून घ्यावं. शेवटी त्यांच्या जीवनातला एक प्रसंग पाहूया. कुंवरबाई ही त्यांची मुलगी साहसी होती. तिच्याकडे मोठा धार्मिक सोहळा होता. अनेकांना आमंत्रण गेली, त्यांची उत्तम सोय केली गेली, पण हे पडले गरीब. तेव्हा या पती पत्नींची गायीच्या गोठ्यात राहण्याची सोय केली गेली. लोकांच्या वाईट नजरा त्यांना समजत होत्या. शेवटी न राहून एकाने त्यांना याविषयी विचारलंच, तेव्हा त्यांचं उत्तर फार सुरेख होतं. माझा कृष्ण, माझा सखा अत्यंत दयाळू आहे. त्याला गायी गोदान अत्यंत प्रिय आहे. तेच त्यांनी मला दिलं. याहून थोर भाग्य ते कोणते. गौमाता पवित्र, मानवाला सकस दूध देऊन सक्षम करणारी. तिच्या संगतीत राहणं म्हणजेच कृष्ण संगतीत राहण्यासारखं आहे. नरसिंहजींचे हे उदात्त विचार ऐकून विचारणाराच खजील झाला. जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी आपल्याला त्यांच्याकडून मिळते. थोडक्यात म्हणजे पेला अर्धा रिकामा की अर्धा भरलेला हा विचार प्रत्येकाने करायचा आहे. हे संत आपल्याला विचाररूपी धन देतात, उधळतात. ते वेचता आलं तर पहा, आपण सुद्धा किती समृद्ध होऊ. गोष्टीचा बोध, आपलं कर्म म्हणजे आपलं काम हाच आपला खरा परिचय असतो.